हॅलो स्टुडंट, पहा विद्यार्थिनींनो, आपण आज वर्ग 7 गणित या विषयातील अँगल्स अँड पेअर ऑफ अँगल्स या भागातील सप्लिमेंटरी अँगल्सबद्दल माहिती पाहणार आहोत. या अगोदर आपण ॲडजसंट अँगलच्या पेअर बघितल्या, कॉम्प्लिमेंटरी अँगल पाहिलं. आता यानंतर आपण बघणार आहोत सप्लिमेंटरी अँगल्स. विद्यार्थिनींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, सप्लिमेंटरी अँगल्स आणि कॉम्प्लिमेंटरी अँगल्स हे दोन्ही शब्द लक्षात ठेवा. कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणजे कोटी कोण आणि सप्लिमेंटरी अँगल्स म्हणजे पूरक कोण. आता या ठिकाणी काय फरक आहे? आपण ज्या वेळेला कॉम्प्लिमेंटरी अँगलच्या बाबतीत पाहिलं होतं त्यावेळेला डेफिनेशन हीच पाहिली. फक्त फरक कुठे होता? इफ द सम ऑफ द मेजर ऑफ अ टू अँगल इज, या ठिकाणी 90 डिग्री होतं. किती होतं? 90 डिग्री. दे आर नोन ॲज अ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. म्हणजे दोन कोणांच्या मापाची बेरीज जर 90 अंश असेल तर ते परस्परांचे कोटी कोण असतात, हे आपण या अगोदर पाहिलं कॉम्प्लिमेंटरी अँगलमध्ये. पण आज आपल्याला सप्लिमेंटरी अँगलमध्ये यालाच अशा पद्धतीनं म्हणू, पूरक कोणांच्या जोड्या. इफ द सम ऑफ द मेजर ऑफ द टू अँगल्स इज 180 डिग्री दे आर नोन ॲज अ सप्लिमेंटरी अँगल. जर दोन कोणांच्या मापाची बेरीज 180 अंश असेल तर ते दोन कोण परस्परांचे पूरक कोण असतात, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे या ठिकाणी सप्लिमेंटरी अँगलच्या बाबतीत लक्षात ठेवायचं की दोन कोणांची बेरीज 180 डिग्री असते. कॉम्प्लिमेंटरी अँगलच्या बाबतीत लक्षात ठेवायचं की दोन कोणांच्या मापाची बेरीज 90 डिग्री असते. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. बाकी उदाहरणं बिलकुल कॉम्प्लिमेंटरी अँगल सारखंच आहे, काहीच फरक नाही. फक्त सप्लिमेंटरी अँगलमध्ये एवढं लक्षात ठेवायची की दोन कोणांच्या मापाची बेरीज जी आहे ती 180 डिग्री येते. आता आपण समजून घेऊ. आता या ठिकाणी समजा ही फिगर दिलेली आहे. या ठिकाणी आपण पहिल्यांदा ही रेष दिसून राहिलेली आहे AC. या AC लाईनवर आपण हा B बिंदू घेतला. या B बिंदूतून आपण एक समोर असा वर असा रे ओढला BD असा रे ओढल्यानंतर या ठिकाणी दोन अँगल तयार झाले. या ठिकाणी हा एक अँगल तयार झाला, हा एक अँगल तयार झाला. सुरुवातीला ज्या वेळेला आपण AC ओढला आणि B घेतलं त्यावेळेला इथं जो अँगल तयार झाला होता याला आपण स्ट्रेट अँगल म्हणतो, सरळ कोण. परंतु या ठिकाणी आता हा जो अँगल तयार झालेला, एक हा तयार झाला, एक हा तयार झाला. आता या अँगलला नाव देऊ आपण अँगल ABD, अँगल ABD अँड अँगल DBC, अँगल DBC. हा ABD एक अँगल झाला, DBC दुसरा अँगल झाला, हा एक, हा दुसरा. आता जर आपण प्रोट्रॅक्टरच्या सहाय्याने या अँगलचं मेजरमेंट मोजलं, समजा आपण प्रोट्रॅक्टर घेतला, या प्रोट्रॅक्टरच्या सहाय्याने जर आपण या बीवर आपण असं ठेवलं, इकडल्या बाजूला A कडून आपल्याला 0 पासून मोजावं लागेल. आपलं शिकलो आहे आपण कसं आपण कोनमापकाच्या सहाय्याने मोजायचं. या ठिकाणी या बाजूला दुसरा बिंदू आहे म्हणून 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 110 आणि 120. म्हणजे ही जी लाईन दिसून राहिली 120 वर आहे. म्हणजे याचं मेजरमेंट आलं 120 डिग्री, 120 डिग्री. मग आता आपण इकडल्याचं माप मोजलं प्रोट्रॅक्टरच्या सहाय्याने. समजा या ठिकाणी B वर ठेवलं आणि या C कडून मोजलं 0, 10, 20, 30, 40, 50 अँड 60. म्हणजे आता आपल्याला हे जे माप दिसून राहिलेलं आहे हे 60 डिग्रीवर, हे किती डिग्रीवर दिसते आहे? 60 डिग्री. हे 60 डिग्रीवर आहे, हे 120 वर आहे, हे 60 डिग्री. आता या कोणाचं माप 60 डिग्री आहे. मेजरमेंट ऑफ अँगल ABD इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ अँगल ABD इज इक्वल टू 120 डिग्री अँड मेजरमेंट ऑफ अँगल DBC इज इक्वल टू 60 डिग्री. या दोन्ही कोणाचं मापाची आपण जर बेरीज केली, मेजरमेंट ऑफ अँगल ABD प्लस मेजरमेंट ऑफ अँगल DBC, जर याचं आपण बेरीज केली तर याने 120 डिग्री प्लस 60 डिग्री देन इज इक्वल टू 180 डिग्री. या दोन कोणाच्या मापाची बेरीज झाली 180 अंश. आणि आपल्याला म्हटलेलं आहे इफ द सम ऑफ द मेजर ऑफ टू अँगल्स
is 180 degree. They are known as the supplementary angle. जर दोन कोणाच्या मापाची बेरीज ही 180 अंश असेल तर ते दोन कोण परस्परांचे पूरक कोण असतात. कोणते कोण असतात? पूरक कोण. दे आर सप्लिमेंटरी अँगल्स. दे आर सप्लिमेंटरी अँगल्स. अशा प्रकारे या ठिकाणी अँगल ABD अँड अँगल DBC आर सप्लिमेंटरी अँगल्स. या ठिकाणी आपण म्हणू अँगल ABD अँड अँगल DBC आर सप्लिमेंटरी अँगल. सप्लिमेंटरी अँगल्स. हे दोन्ही कोण परस्परांचे पूरक कोण आहेत, त्यालाच आपण सप्लिमेंटरी अँगल्स आहे असं म्हणतो. हे लक्षात आलं? आलं लक्षात? या प्रकारे आता आपण एक्झाम्पल 2 समजून घेऊ. विद्यार्थ्यांनो, एक लक्षात ठेवा की रेषीय जोडीतील कोणच फक्त सप्लिमेंटरी अँगल असतात असं नाही. तर या ठिकाणी आपण असे वेगवेगळे दोन अँगल घेतला. या अँगलला नाव दिलं आपण सपोज हिअर A किंवा PQR आणि याला नाव दिलं मी ST and here U. Measurement of angle PQR is equal to 110 degree. Suppose here measurement of angle PQR is equal to 110 degree. Measurement of angle STU is equal to 70 degree. या दोन्ही कोणाच्या मापाची बेरीज जर 180 अंश येत असेल तर आपण समजायचं की हे सप्लिमेंटरी अँगल आहे. जर 180 डिग्रीच्या खाली येत असेल किंवा जास्त येत असेल तर बोथ अँगल्स आर नॉट सप्लिमेंटरी अँगल. मग आता या ठिकाणी आपण बघू की मेजरमेंट ऑफ अँगल PQR प्लस मेजरमेंट ऑफ अँगल STU, देन हिअर 110 डिग्री प्लस मेजरमेंट ऑफ अँगल STU किती आहे? 70 डिग्री. The sum of the both angles is 180 degree. So they are supplementary angle. आणि म्हणून ते दोन्ही पण सप्लिमेंटरी अँगल्स आहेत. यालाच दोन्ही परस्परांचे पूरक कोण आहे असे म्हणतो. या ठिकाणी आपण असं म्हणू की अँगल PQR अँड अँगल STU आर सप्लिमेंटरी अँगल्स. आर सप्लिमेंटरी अँगल्स कारण दोन्ही कोणांच्या मापाची बेरीज किती अंश आली? 180 अंश आली. विद्यार्थिनींनो, एक गोष्ट नेहमीसाठी लक्षात ठेवा की आपल्याला पहिल्यांदा एक गोष्ट माहिती की सप्लिमेंटरी अँगल्स म्हणजे काय. सप्लिमेंटरी अँगल कशाला म्हणतो तर आपण या ठिकाणी सप्लिमेंटरी अँगल्स म्हणजे दोन कोणांच्या मापाची बेरीज 180 अंश असेल तर त्याला सप्लिमेंटरी अँगल्स म्हणतो. कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणजे काय हे आपण पाहिलेलं आहे की दोन कोणांच्या मापाची बेरीज 90 अंश असेल त्याला कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणतो. ही गोष्ट आपल्याला पहिल्यांदा क्लिअर असायला पाहिजे. आणि या दृष्टिकोनातून जर आपल्याला एखाद्या कोणाचं माप दिलं असेल तर त्या कोणाचा मापाचा आपल्याला सप्लिमेंटरी अँगल्स काढता आला पाहिजे. आणि तो कसा काढायचा आपण उदाहरणाने स्पष्ट करू. ठीक आहे, पहा. पुस्तकातलंच घेऊ आपण एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 1. फाइंड द मेजर ऑफ द supplement of an angle of 135 degree. Solution. पहा विद्यार्थिनींनो, या ठिकाणी आपण
एक्झाम्पल नंबर 1 समजून घेतो आहे. या ठिकाणी असं दिलेलं आहे की फाइंड द मेजर ऑफ द सप्लिमेंट ऑफ अन अँगल ऑफ 135 डिग्री. 135 अंश मापाचा पूरक कोन काढा. पूरक कोन काढा. 135 अंश मापाचा पूरक कोन काढायचा आपल्याला. सोल्युशन आपण करतोय, उत्तर काढतोय त्याचं. पहिल्यांदा आपण लेट द सप्लिमेंटरी अँगल मेजर पी डिग्री घेतलं. तुम्ही पी डिग्री घ्या, एक्स डिग्री घ्या, ए डिग्री घ्या, बी डिग्री घ्या, कोणतंही अक्षर घेऊ शकता तुम्ही इंग्रजीचं. या ठिकाणी आपण पी डिग्री घेतलं. आता एक गोष्ट लक्षात ठेवा की 135 अंश मापाचा जो सप्लिमेंटरी अँगल आहे तो पी डिग्री आहे. मग या दोन कोणाच्या मापाची बेरीज सप्लिमेंटरी अँगल असल्यामुळे 180 डिग्री पाहिजे. म्हणून याला लिहायचं पी डिग्री प्लस 135 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. का बरं? कारण बोथ आर सप्लिमेंटरी अँगल्स आणि कारण ते दोन्ही पण पूरक कोण आहेत. मग आता या ठिकाणी हे प्लस 135 काढायचे आहेत. म्हणजे आपल्याला ज्या वेळेला इक्वेशन झालं आहे तयार, काय झालं हे इक्वेशन. आणि इक्वेशन सॉल्व करताना तुम्हाला माहीत आहे की पी डिग्री प्लस 135 डिग्री मायनस 135 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 135 डिग्री. म्हणजे हे या ठिकाणी पी डिग्री प्लस 0 इज इक्वल टू 180 मधून 135 गेले. 10 मायनस 5 5, देन 8 मायनस 4 4, 1 मायनस 0 45 डिग्री आला. देन पी डिग्री इज इक्वल टू 45 डिग्री. हे तुमच्या लक्षात आलं. आता या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं की याचा सप्लिमेंटरी अँगल किती निघाला? 45 डिग्री. द मेजर ऑफ द सप्लिमेंट of an angle of 135 degree is 45 डिग्री. म्हणजे या ठिकाणी 135 अंश मापाचा जो सप्लिमेंटरी अँगल आहे तो आहे 45 डिग्री. किती आहे? 45 डिग्री. हे लक्षात ठेवायचं. कारण आपण या ठिकाणी दिलंच द मेजर ऑफ द सप्लिमेंट ऑफ अन अँगल ऑफ 135 डिग्री इज 45 डिग्री. 45 डिग्री हे लक्षात ठेवायचं विद्यार्थ्यांनो. या पद्धतीनं आपल्याला उदाहरणं करता आले पाहिजे. या ठिकाणी तुम्हाला ए प्लस 30 ब्रॅकेट कंप्लिटेड डिग्री हा झाला एका कोणाचं माप. 2a डिग्री हे झालं दुसऱ्या कोणाचं माप. आर द मेजर ऑफ अ टू सप्लिमेंटरी अँगल. हे पूरक कोणांच्या हे दोन माप आहेत. पूरक कोणांचे दोन माप दिलेले आहेत. व्हॉट इज द मेजर ऑफ ईच अँगल. तर मग प्रत्येक कोणाचं माप किती आहे? या ए प्लस 30चं माप किती आहे? 2aचं माप किती आहे? हे काढताना एक लक्षात ठेवा की बोथ आर सप्लिमेंटरी अँगल. सो यू राईट हिअर द सोल्युशन. या ठिकाणी आपण असं लिहू ए प्लस 30 डिग्री प्लस 2a degree is equal to 180 degree because both angles are supplementary angle. दोन्ही कोण हे पूरक कोण आहेत आणि पूरक कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. मग आता या ठिकाणी a प्लस 30 प्लस 2a इज इक्वल टू 180. देन हे जे दिसून राहिले आहे तुम्हाला लाईक टर्म्स हे जवळजवळ आणायचे. a प्लस 2a प्लस 30 इज इक्वल टू 180. याला कोएफिशियंट 1 असतो. 1 2 3 3a प्लस 30 इज इक्वल टू 180. आता प्लस 30 एक तर आपण डायरेक्ट इकडे नेऊ शकतो तसे चालते किंवा आपण या ठिकाणी या पद्धतीने काढू शकतो. 3a प्लस 30 काढताना मायनस 30 इकडे तर इकडे राईट साईडला सुद्धा मायनस 30 द्यावं लागेल. मायनस 30. आता 3a प्लस 30 मायनस 30 30 गेले 0 राहिले म्हणजे प्लस 0 इज इक्वल टू 150. देन यू राईट हिअर 3a इज इक्वल टू 150. देअरफॉर a इज इक्वल टू 150. हे
इंटू 3 डिवायडेड बाय 3 होते या पद्धतीनं. नाही तर मग याही पद्धतीनं करता येईल. 3a इथे केले, इथे केले, 3 3 गेले आणि या ठिकाणी 3 5 15 0. देन यू राईट ए इज इक्वल टू 50 डिग्री. म्हणजे ए बरोबर या ठिकाणी किती आलं? 50 डिग्री आलं. आता ए बरोबर 50 डिग्री मिळाल्यानंतर आपण फर्स्ट द मेजरमेंट ऑफ द फर्स्ट अँगल आणि मेजरमेंट ऑफ द सेकंड अँगल 100% काढू शकतो. कशा पद्धतीनं काढायचं तर बघा विद्यार्थ्यांनो, हे समजलं असेल. आपण हे गणित या ठिकाणावरून मोडून घेऊ. पहा आता फर्स्ट अँगल, द मेजरमेंट ऑफ द फर्स्ट अँगल, पहिला अँगल जो दिलेला आहे तो किती आहे? ए प्लस 30 डिग्री. आता ए मीन्स किती झाले? 50. देन यू राईट हिअर 50 प्लस 30 डिग्री म्हणजेच किती झालं? हे झालं माप 80 डिग्री. ओके. आणि सेकंड अँगल जो दिलेला आहे त्याचं मेजरमेंट दिलेलं आहे 2a डिग्री. 2a मीन्स 2 इंटू a डिग्री. 2 इंटू a मीन्स 2 इंटू 50 डिग्री. दॅट मीन्स 100 डिग्री. पहा पोरींनो, पहिल्या कोणाचं माप 80 डिग्री, दुसऱ्या कोणाचं माप 100 डिग्री आणि या दोन्ही कोणाच्या मापाची बेरीज जर बघितली तर 80 डिग्री प्लस 100 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री होतात. म्हणजेच बोथ अँगल्स आर सप्लिमेंटरी अँगल्स आणि त्या दृष्टिकोनातून त्या दोघांची बेरीज 180 अंश आलेली आहे. इफ द सम ऑफ द मेजर ऑफ अ टू अँगल इज 180 डिग्री, दोन कोणाच्या मापाची बेरीज जर 180 अंश असेल, दे आर नोन ॲज अ सप्लिमेंटरी अँगल, तर त्याला परस्परांचे पूरक कोण असे म्हणतात. आणि या पद्धतीनं हे उदाहरण तुम्हाला अशा प्रकारे आलं तर सोडवता आलं पाहिजे. आता विद्यार्थ्यांनो, या प्रकारचेच गणितं तुम्हाला प्रॅक्टिस सेट 17मध्ये पहिल्या नंबरचे गणितं दिलेले आहेत. राईट द मेजर ऑफ अ सप्लिमेंट्स ऑफ द अँगल्स गिवन बिलो. तुम्हाला खालील कोणांच्या मापाचे पूरक कोण काढायचे आहेत आणि ते आपण या अगोदर काढले त्या पद्धतीनं काढायचं. एक्झाम्पल नंबर 1 केलेलं. आणि मग बाकीची गणितंसुद्धा तुम्हाला याच प्रकारे कॉम्प्लिमेंटरी अँगल आणि सप्लिमेंटरी अँगल या दोन्ही मिळून प्रॅक्टिस सेट 17चे गणितं तुम्हाला दिलेले आहेत. ते उदाहरणं तुम्ही होमवर्कच्या स्वरूपात सोडवायचे आहेत. ओके, ठीक आहे. थँक्स.